दरम्यान एकीकडे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, राज्यभरामध्ये देशामध्ये इंधनाची कमतरता भासणार नाही असं जरी बोलत असलं तरी दुसरीकडे मात्र रत्नागिरीमध्ये जर आपण गेलो तर रत्नागिरीमध्ये आज गॅस एजन्सी ज्या आहेत त्यांच्या बाहेर जे पुरवठादार आहेत त्यांच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या होत्या। गॅसचा जो पुरवठा आहे तो कमी होतोय अशी जी तक्रार आहे तीच या सगळ्या नागरिकांकडून तक्रारदारांकडून करण्यात येत होती। युद्धजन्य परिस्थितीमुळे हा सगळा जे चित्र आहे ते समोर आल्याचं पाहायला मिळतं। अशातच एजन्सीकडून सिलेंडर घरपोच मिळण्यास उशीर होऊ नये यासाठी अनेक जण स्वतः सिलेंडर घेऊन जाणं पसंत करतायत। दरम्यान रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात गॅस तुटवड्याची अधिकृत माहिती अद्याप तरी उपलब्ध नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।